Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. चौथ्या टप्प्यातील बीड लोकसभेचं मतदान जे आहे ते चालू आहे। आज मतदान आहे। मी मुस्लिम बहुल एरियामध्ये आहे। एकंदरीत कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेलेली आहे, कोणत्या मुद्द्यावर नेमके मतदान झालं पाहिजे, माझ्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत। काय सांगाल भाऊ, एकंदरीत ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर घेऊन गेलं पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली आणि कसं एकंदरीत मतदानाचा प्रतिसाद आहे, कोणत्या मुद्द्यावर नेमकी निवडणूक होती? आपण जर पाहिलं ही निवडणूक जी आहे लोकसभेची, ही निवडणूक जी आपले सन्माननीय पंतप्रधान साहेब आहेत यांनी बीडमध्ये सभा घेतली आणि बीड म्हणजे अंबेजोगाईमध्ये, आणि त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मुस्लिम समाजाच्या बाबतीत वाईट बोलतात। एक पंतप्रधान पदावर असणारा व्यक्ती जर एका धार्मिक द्वेषातून बोलत असेल तर निश्चितच ही निवडणूक त्याच पद्धतीने झालेली आहे। आज आपण पाहतो 2014 तर 2024 या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला देशामध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती, लोकांनी मतं दिली होती। कारण त्यावेळेस जे सरकार होतं काँग्रेसचं ते लोकांना पसंत आलं नाही, म्हणून भारतीय जनता पार्टी सरकार दिलं, बरोबर आहे। परंतु या 10 वर्षाच्या काळामध्ये विकासाच्या नावाने निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु विकास करता आला नाही, म्हणून परत एकदा मंदिर, मस्जिद, धार्मिक द्वेष, 370 कलम, हिजाब, CA, NRC, UCC अशा पद्धतीचे भाषणं सत्ताधाऱ्याकडून केले गेले। म्हणून ही निवडणूक विशेषतः मी एका मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपणास सांगू इच्छितो की ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरोधात झालेली आहे, मोदी सरकारच्या विरोधात झालेली आहे। त्यांनी जे जाचक निर्णय मुस्लिम समाजाच्या विरोधात घेतले त्याच्या विरोधामध्ये झालेले आहे। आणि आम्ही आज मुस्लिम समाज पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण निवडणूक जर पाहिली तर ही निवडणूक मोदी साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या या जाचक निर्णयाच्या विरोधात होत आहे। आणि आज मुस्लिम समाज पेटून उठलेला आहे। याच्यासाठी स्वतःहून कोणीही फारसं काही काम केलेलं नाही आहे, कोणीही फारसं काही कुणाला दिलेलं नाही आहे। आणि मुस्लिम समाजाला फक्त एवढंच वाटतं की मोदी सरकार या देशातून हद्दपार व्हावं, तडीपार व्हावं, या एकाच उद्देशाने मुस्लिम समाज हा एकत्रित आलेला आहे। आमच्या धार्मिक गुरूंनीसुद्धा म्हणजे देशात सर्वांना मॅसेज दिलेले आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सक्षम उमेदवार असेल त्याच्याविरुद्ध पाडण्याची भूमिका मुस्लिम समाजाने घ्यावी, त्या उमेदवाराला त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मदत करावी अशी भूमिका मुस्लिम समाजाने या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने, उत्साहाने स्वतः घरातून बाहेर निघून, कधीही लोकसभेला असं चित्र नसतं परंतु हे पहिल्याच वेळेस दिसत आहे एक चांगलं चित्र की मुस्लिम समाज स्वतःहून कुणाच्या रिक्षाची, कुणाच्या कॉलची वाट न बघता स्वतः येऊन या ठिकाणी मतदान करत आहे। काय सांगाल, आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाईमध्ये एक सभा होती त्यांची, त्या सभेतलं भाषण तुम्ही ऐकलं आहे का? काय म्हणालेत नेमके ते आरक्षणासंदर्भात? पूर्ण भाषण नाही ऐकलं मी। आज इथं लोकसभेची वोटिंग होत आहे। आता मुद्दे तर बरेच काही आहे, पण आता हे म्हणतात फतवा काढला, फतवा काढला, फतवा काढला। अरे आम्ही फतवा काढला पण एक हिंदू कॅन्डिडेटसाठी काढला आहे। आमचं कोणी मुस्लिम कॅन्डिडेट नसताना बी आम्ही एवढे मतांनी मत करावं लागलो आणि असंच चित्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत। आणि ह्यांना रेल्वे आणायला नुसतं 150 किलोमीटरचा फरक आहे नगर ते बीड। त्यांना 10 वर्षे त्यांची सत्ता असताना त्यांनी आणू शकले नाही। हे एक मुद्दा आमच्यासाठी दिसतो बाबा, आज त्यांना परलीमध्ये रेल्वे आहे, बीडवाल्याला काही रेल्वेची गरज नाही का? आणि मला एक सांगा, 10 वर्षाचा काळ कशासाठी लागतो तुम्हाला? 150 किलोमीटरला? कोणते मुद्दे होते नेमके या निवडणुकीमध्ये? मुस्लिम समाज बांधवांचे कोणते मुद्दे होते? कोणत्या मुद्द्यावर? मुस्लिम समाजाचे मुद्दे तर आहेच, ते मुद्दे तर जाऊ द्या। बीड जिल्ह्याचा मुद्दा जे होता प्रत्येक माणसाचा, प्रत्येक समाजाचा, की रेल्वे आम्हाला आमचे दादा आजोबा बघत होते की रेल्वे येईल बीडला, अजून आम्हाला बघायला भेटली नाही। ह्यांची दिल्लीत सत्ता, मुंबईत सत्ता, बीडमध्ये सत्ता, गल्लीमध्ये सत्ता असताना त्यांनी 10 वर्षात आणले नाही। मग आता कसं मत करायचं आणि लोकांनी कसं करणार? हे लोक काय
मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे नेमकी तुमच्या समाज बांधवांची? एकंदरीत कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होते, कोणते मुद्दे घ्यायला पाहिजे होते, आणि एकंदरीत कसं बघताय निवडणुकीकडे संपूर्ण लोकशाहीच्या? आज लोकशाहीचा मोठा उत्सव निर्माण आहे, इथे होतोय, साजरा होतोय. कसं एकंदरीत सहभाग घेतलेला आहे? उत्सव लोकशाहीचा 5 वर्षांनी एक वेळेस आलेला आहे. त्यामध्ये एकदम तुम्ही बघायला लागले एकदम जय्यत तयारी आहे लोकांची. खूप उत्साहाने मतदान करायला लागले आणि मुद्दे आहे सुशिक्षित बेरोजगाराचे आहे, मुस्लिमांचेच मुद्दे नाही तर बरेचसे मुद्दे आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे आहे, व्यापाऱ्यांचे आहे, GSTचा मुद्दा आहे, बरेचसे मुद्दे आहे. एकच मुद्दा नाही तर मुस्लिमाचा मुद्दा तर आहेच, पण हे पण मुद्दे आहे. मुस्लिम समाज एक मुस्लिममधून नाही तर हे सर्वसामान्य सगळे म्हणून बघायला लागले. सुशिक्षित बेरोजगारांचा मुद्दा आहे, विशेषतर लोकांच्या हाताला काम नाही तर GSTमुळे व्यापारी परेशान आहे, सामान्य माणूस परेशान आहे. प्रत्येक गोष्टीवर टॅक्स, पेट्रोलचे भाव त्यावेळेस काय होते, आता काय 107 रुपये 105 रुपये लिटर आहे. भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. एकेकाळी राष्ट्रवादीला मुस्लिम समाज देखील मानत होता का? आता असं काही दिसेल काय यामध्ये निवडणुकीमध्ये? नाही, बिलकुल नाही. अजित पवारला पण तेच विरोध आहे. अजित पवार जे गेले एवढा मोठा सिंचन घोटाळा करून ते मोदी साहेब म्हणत होते, भोपाळमध्ये ते म्हणले की सिंचन घोटाळा केला, मी फाईल तयार करतो, आणि 3 दिवसानंतर ते सत्तेत सहभागी होतात. हे बिलकुल जनतेला रुजलेलं नाही, जनतेला मान्य नाही. हे बिलकुल जनता ह्याच्या विरोधात पेटून उठलेली आहे. काय सांगाल एकंदरीत कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे होते? आज लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय, कसं बघताय निवडणुकीकडे, आणि कोणते मुद्दे घेऊन यायला पाहिजे होते निवडणुकीमध्ये? काय वाटते नेमकी, कारण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी आपल्या बीड जिल्ह्याच्या बाबतीत बोलतो सर. बीड जिल्ह्यात 10 वर्ष दिले खासदारताईंना, तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करतील म्हणून, बरोबर आहे. पण त्यांनी त्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण करीत बसल्या. त्यांनी स्वतःचा फंड खर्च नाही केला. निष्क्रिय खासदार म्हणून देशात प्रीतमताईंची ओळख आहे. निष्क्रिय खासदार म्हणजे त्यांनी 1-2 प्रश्न पण नाही विचारले 10 वर्षात. बजरंग सोनवणे मग प्रश्न मांडतील का सगळे? आता ते त्यांना माहिती. आता ते येणाऱ्या काळात काय करतात बजरंग बाप्पा. आता इथं तर सध्या इलेक्शन असं आहे की देशात काही मंडळी जे हिंदूंच्या मनात मुस्लिमांच्या बाबतीत जे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, तो द्वेष दूर करण्यासाठी हे सगळे लोक इथं आहेत. त्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे होती यावेळेस. तुम्हाला मुस्लिम बांधव म्हणून काय वाटतं? त्यांना नरेंद्र मोदींचं एक बीड जिल्ह्यामधलं भाषण तुम्ही पाहिलं असेल. हे बघा, आजचे उमेदवार आहे हे 5 वर्ष पालकमंत्री होते बीडचे, आणि त्यांची भांजे आज खासदार होते. पहिले ते 10 वर्ष खासदार होते बीडचे. त्यांनी 5 वर्षाचा पालकमंत्रीचा आणि 10 वर्षाचं एखादा तरी बीड जिल्ह्याचं काम दाखवा. नक्कीच भाऊ, एकंदरीत बघू शकतो मराठा आरक्षणाचा फॅक्टर या ठिकाणी राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात मुस्लिम समाज, वंचित समाज, दलित समाज आणि मराठा समाजाला घेऊन सोबत आम्ही लढतो आहोत. दिसतंय नेमकी जिल्ह्यात सगळं वातावरण असं? आत्ता तरी तसं वातावरण दिसतं आहे. कारण आजची निवडणूक जर पाहिली, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गेल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या. एखाद्या समाजाच्या बाहुल गावामध्ये गेल्यानंतर ज्या प्रतिक्रिया या उमेदवाराला आल्या त्याच्यावरून हे कळतं की सर्वत्र मनोज जरांगे पाटलांचा या ठिकाणी खूप मोठा प्रभाव बीड जिल्ह्यावर आहे. आपल्या जवळच आंतरवली सराटी असल्यामुळं मराठा समाजावर मनोज जरांगे पाटलांचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण तो एक निस्वार्थी व्यक्ती आहे आणि त्यांनी जी चळवळ उभा केली ती मराठा समाजाच्या विस्थापित लोकांसाठी, सर्वसामान्य मुलांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी जी त्यांनी चळवळ उभा केली त्याच्यामुळं मुस्लिम, दलित आणि संपूर्ण मराठा समाजात गुण्यागोविंदांना तो एक कारण जातीपातीचं राजकारण झालेलं नाही पाहिजे असं म्हणतात पंकजा मुंडे आणि सगळेच लोक. बघा, पूर्वीचा बीडचा इतिहास आपण पाहता आणि आत्ताची करंट परिस्थिती पाहता, या ठिकाणी तसं जर पाहिलं तर मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित समाज असेल किंवा ओबीसीसुद्धा समाज असतील, याच्यामध्ये कुठंही असं मतभेद तुमचे वैचारिक असू शकतात, परंतु मनभेद नाही किंवा असं कुठंही वातावरण खराब वगैरे नाही आहे. हां, ठीक आहे, मागच्या काही काळामध्ये काही घटना घडलेल्या असतील, परंतु असा कुठंही मला द्वेष जाणवत नाही. सगळे गुण्यागोविंदाने या ठिकाणी आपण राहतो. नक्कीच बघू शकतो सर्वजण मंडळी जे आहे ते गुण्यागोविंदाने नांदतात. आज लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगानं लोकशाहीचा उत्सव जे आहे त्या ठिकाणी पार पडत आहे. कॅमेरामॅन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.